सक्तीवरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलेला आहे। भाजपच्या कालच्या बॅनरबाजीला मनसेनं बॅनरद्वारेच उत्तर दिलेलं आहे। काय महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर सुरू झालेला आहे। हिंदी सक्तीवरून हे वॉर रंगलेलं आहे। भाजपनं काल बॅनर लावलेलं होतं आणि त्याच बॅनरला मनसेनं सुद्धा आपल्या बॅनरद्वारेच उत्तर दिलेलं आहे। भाजपच्या भाषेची सक्ती नव्हे, ही तर महाराष्ट्राच्या भक्तीला मनसेचं जोरदार उत्तर असं यामध्ये म्हटलेलं आहे। मानखुर्दमध्ये मनसेने ही बॅनरबाजी केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशा आशयाचे हे फलक पाहायला मिळत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलेला आहे। मानखुर्दमध्ये बॅनर झळकलेले आहेत। नक्की श्वेता, आपण जर बघितलं तर अगदी जेव्हापासून राज्य सरकारने GR काढलेला आहे हिंदी भाषा सक्ती संदर्भातला, अगदी तेव्हापासूनच मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि सरकारला धारेवरती धरलेला आहे। अगदी जो GR सरकारने काढलेला होता तो GR सुद्धा जाळण्यात आलेला होता। सोबतच शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेर, म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तो GR फाडला देखील होता। माध्यमांना ते त्यांनी व्हिज्युअल सुद्धा दिलेले होते। म्हणजे मनसे आक्रमक झाल्याचं आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर भाजपकडून मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली होती। अगदी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपल्याला बॅनर जे आहे ते पाहायला मिळत होते। ही नव्हे भाषेची शक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही भाषा जोडते, साऱ्या देशाशी संवाद साधतो, महाराष्ट्र देतो साथ, अशा प्रकारची बॅनरबाजी भाजपकडनं करण्यात आलेली होती काल। आणि या बॅनरबाजीला आता मनसे पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। अगदी बॅनर वॉर या दोन्ही पक्षांमध्ये झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघू शकतो। आपल्या या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो, एकीकडे भाजपचं बॅनर आहे तर त्या बॅनरला मनसेनं उत्तर दिलेलं आहे। हिंदी ही भाजपची भक्ती आहे, सक्ती नाही। हिंदी ही भाजपची भक्ती नाही, सक्ती आहे। अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःचं पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला देशाला मराठी शिकण्याची गरज आहे, अशा आशयाचं बॅनर मनसेकडून लावून भाजपला एक प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। असे बॅनर भाजपकडून राज ठाकरे यांच्या घराबाहेर, सेना भवनामध्ये, संपूर्ण दादर परिसरामध्ये, मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। तर याच बॅनरला उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो मनसेकडनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये अशा प्रकारे आपल्याला आरोप प्रत्यारोप आणि बॅनरबाजी जी आहे ती पाहायला मिळत आहे। मनसेने भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत सरकार अनिवार्य हा शब्द काढत नाही तोपर्यंत आमची भूमिका ही आक्रमकच राहणार आहे। महाराष्ट्राला हिंदी भाषेची शक्ती नव्हे तर आपल्यावरती सोडलं पाहिजे की आमची इच्छा असेल हिंदी शिकायला पाहिजे की इतर कोणती भाषा, मात्र आमच्यावरती तुम्ही सक्ती लावू नका, हिंदी भाषेची आम्हाला सक्ती लावू नका, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मनसेने घेतलेली आहे। आता अशा प्रकारे बॅनरबाजी केल्यानंतर नक्की पुढची काय नक्की दोन्ही पक्षामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतो, पुढची नक्की काय भूमिका असते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मनसेनं बॅनरबाजी केलेली आहे आणि भाजपला सुद्धा त्यांनी आपल्या बॅनरमधूनच उत्तर दिलेलं आहे। काल भाजपनं बॅनर लावलेले होते आणि त्याला काव्यात्मक शैलीमध्ये मनसेनं उत्तर दिलेलं आहे। आमच्यावर सक्ती करू नका, अनिवार्य हा शब्द वगळा, अशी मागणी मनसेनं केलेली आहे आणि यातूनच आता हिंदी सक्तीला विरोध होत आहे आणि त्यातून आता भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलेला आहे।